नमस्कार मित्र आज आपण बनवणार अगदी आंबट गोड तिखट सगळी चव असलेला तो म्हणजे रसम आणि त्याचबरोबर वडे म्हणजे रसम वडा. वडे बनवताना आपलं मिश्रण आपण म्हणजे ते पीठ कसं बनवायचं आणि कसं बनवल्यानंतर ते हलके फुलके होतील हे सगळं काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलंय. तर पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा कुठेही स्किप करायचं नाहीये. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे तुरीची डाळ मी अगोदर 1 वाटी घेतली होती. त्याला भिजवलं होतं अर्धा तास आणि कुकरमध्ये घालायचं पाणी आणि हळद आणि चांगलं आपण त्याला शिजून घ्यायचं. अगदी त्याची पेस्ट झाली पाहिजे अशाच पद्धतीने डाळ शिजून घ्यायची. डाळ शिजली गेली तर आता आपण रसम बनवण्यासाठी पुढे कृती करूया. इथे रसम बनवण्यासाठी एका पातेल्यात तेल गरम करायचं. त्यात राई टाकायची. राई थोडीशी तडतडली की लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक चिरून त्या टाकायच्या. त्यानंतर आपण टाकायच्या हिरव्या मिरच्या. थोडीशी फोडणी परतून घ्यायची म्हणजे लसूण आपली चांगली अगदी थोडासा लालसर होईल. त्यानंतर टाकायचे आपण त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्त्याची थोडीशी पानं टाकायची आणि सुक्या मिरच्या. अगदी 2-3 सुक्या मिरच्या टाका. पुन्हा ही फोडणी परतायची. फोडणी परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे 2 किंवा 3 टोमॅटो. तुम्ही बारीक चिरून टाका किंवा एकदा मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घ्यायचे. वाटल्यामुळे काय होतं की जी फोडणी ना अगदी मस्त होते. चांगले परतून घ्यायचे आणि लगेच हे होते. आता बघा तेल सुटू लागलंय म्हणजे आपली फोडणी छान झाली. त्यात हळद टाकायची जराशी. त्याचबरोबर आपण ते टाकायच्या कोथिंबीर. जर तुमच्याकडे देठ असते तर नक्की टाका. त्याच्याने चव या रसमला मस्त येते. लाल तिखट टाकायचे. मी इथे काश्मीरी लाल तिखट टाकलंय. आणि नंतर आपण जी डाळ शिजून घेतली होती ती याच्यात टाकायची. डाळ टाकल्यानंतर सगळं मिश्रण आपण चांगलं व्यवस्थित 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. कारण का आपण मसाले टाकले, सगळं मसाला आपण भाजूनही घेतलाय. त्यानंतर आपण टाकायचं याच्यामध्ये अगदी जास्त प्रमाणात अगदी पाणी टाकायचं. अगदी पातेलं भरलं ना तरी चालेल. कारण रसम अगदी खूपच पातळ प्रमाणात असतं अगदी. त्यानंतर टाकायचं चवीपुरतं मीठ आणि नंतर टाकायचं आपण इथे रसम पावडर. रसम पावडर तुम्हाला जर हवा असेल तुम्हाला व्हिडिओ तर तुम्ही नक्की मला याची रेसिपी जर हवी असेल तर मला डिटेल्समध्ये तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगू शकता. मी तुम्हाला नक्की याच्याशी शेअर करेन. त्याचबरोबर तरीही मी तुम्हाला या रसम पावडरचं त्याच्यामध्ये कोणते कोणते साहित्य घेते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्ही सगळे साहित्य घ्यायची, अगदी तव्यावर भाजायची आणि नंतर त्याला पूडसारखी मिक्सरमध्ये थंड करून घ्यायची. म्हणजे हा होतो रसम पावडर. आता रसम पावडर टाकल्यानंतर मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकलंय आणि रसम आता चांगला शिजू द्यायचंय. अशा पद्धतीचा रसम अगदी पातळसा बनवला भाताबरोबर सुद्धा छान लागतो. आणि त्यात थोडासा घालायचा गुळाचा खडा. त्यामुळे काय होतं आंबट गोड आणि तिखट सगळे अगदी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतात. आणि हा जो रसम आहे ना सर्दी जरी खोकला असेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं काळी मिरीचा पावडर टाकायचा आणि प्यायचा. अगदी मस्त होतो. गळही आपला छान होतो. तर बघा आपला हा रसम अगदी छान अगदी रेडी झालाय. चांगलाही शिजला गेलाय. तर आता आपण वडे बनवण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया. वडे बनवण्यासाठी तुम्ही उडदाची डाळ अगोदर 5-6 तास भिजून ठेवली होती. छान अशी डाळ भिजली गेली आहे. तर त्याचं पाणी सगळं काढायचं. पाणी जराही घ्यायचं नाही. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. इथे मी हिरवी मिरची आल्याची पेस्ट होती म्हणून घेतली. तुम्ही हवे असतात मिरची आणि आलं असंच टाकलं तरी चालेल. कढीपत्त्याची पानं नक्कीच टाका आणि पूर्ण वाटून घ्यायचं. वाटताना मात्र हे जर मिश्रण गरम होत असेल तर बर्फाचे 2-3 तुकडे टाकायचं आणि जरासं पाणी टाकून वाटून घ्यायचं. अगदी चांगली पेस्ट करायची. आणि कधी कधी हे मिश्रण वाटताना आपल्याला जड होतं तर काय करायचं बंद चालू करून अशा पद्धतीने मिक्सर करायचं आणि सगळं मिश्रण अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घ्यायची. मिश्रण सगळं मी अगदी काढून घेतलंय. आता काढल्यानंतर आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. वडे अगदी हलके फुलके व्हावे म्हणून काय करायचं एकाच डायरेक्शननी चांगलं फेटून घ्यायचं. अगदी 5 मिनिटात चांगलं फेटून घ्या. फेटल्यानंतर तुम्हाला आपोआप कळेल की आपला हात हलका होऊ लागतो आणि आपलं जे मिश्रण आहे म्हणजे ते पीठ आहे अगदी हलकं होतं. चवीपुरतं मीठ घालायचे आणि पुन्हा 1-2 मिनिटं पुन्हा आपण त्याला मिक्स करायचे. आता हे मिश्रण झालंय हे तुम्हाला तरी कळत नसेल तर काय करायचं एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि ते पाण्यामध्ये तरंगू लागलं म्हणजे समजायचं की आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालंय वडे तळण्यासाठी. आता आपण हे पीठ तयार झालंय तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालंय की नाही कसं कळायचं थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा वरती आला म्हणजे अगदी परफेक्ट आहे. मीडियम गॅस करायचा आणि तुम्हाला ज्या आकाराने वडे टाकायचे असतील त्या आकाराने अगदी त्याच्यामध्ये टाकायचे. टाकल्यानंतर 1-2 सेकंद थांबायचं कारण हे जे वडे आहेत ना आपोआप उलटसुलट होतात. त्यानंतर आपण काय करायचं थोड्या 2-3 मिनिटांनी
झाऱ्याने त्याला पूर्णपणे अशा पद्धतीने अगदी हलवून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखे वडे चांगले अगदी आपले तळले जातात. बघा आपले वडे अगदी छान असे एकसारखे अगदी सोनेरी रंगाचे झालेत आणि हलके फुलकेही झालेत. तशाच पद्धतीने आपण वडे, बाकीचे जे वडे ते सगळे आपण वडे काढून घेऊया. अगदी मस्त तळले गेलेत आणि हलके झालेत की नाही तुम्हाला मी तोडूनही दाखवते की आतपर्यंत अगदी चांगले अगदी मस्त भाजले जातात. अशा पद्धतीने नक्की करून पाहिजे. बघा आपले वडे रेडी झाले. तर आता आपण वडे वाढायला सुरुवात करूया. वडे घालायचे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर गरम अगदी मस्त असा आपण तो रस्सम त्याच्यामध्ये टाकायचा. या पद्धतीने नक्की करून बघा, अगदी मस्त लागतो. आणि हा जो रस्सम आहे ना खायला प्यायला अगदी छान लागतो. रस्समही टाकलंय आणि त्यानंतर रस्सम टाकल्यानंतर काय करायचं माहिती का, कधी ते वडे चांगले भिजले गेले पाहिजे. भिजल्यानंतर अगदी ते आणखीन छान लागतात. म्हणून चमच्याने थोडेसे आपण अशा पद्धतीने जर असे हलवायचे, म्हणजे चांगले अगदी भिजले की रस्सम वडा खायला अगदी छान लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.